राज्यातील बंद पडलेला खाण व्यवसाय लवकर सुरू व्हावा याकरिता खाण अवलंबितांनी राजधानी पणजीत भव्य मोर्चाचं आयोजन केलं। कंपाल मैदानावरून या मोर्चास प्रारंभ झाला आणि आझाद मैदानावर या मोर्चाचं जाहीर सभेत रूपांतर करण्यात आलं। या मोर्चाच्या प्रतिनिधींनी नंतर आपल्या मागण्यांचं निवेदन राज्याचे मुख्य सचिव परिमल राय यांच्याकडे सादर केलं। गोव्यातील खाणींचा लिलाव करण्यापेक्षा गोवा राज्यासाठी लागू केलेला कायदा कायम करून खाणी सुरू कराव्यात अशी मागणी खाण अवलंबितांनी याप्रसंगी केली आहे। तसंच सर्वोच्च न्यायालयासमोर होणाऱ्या सुनावणीस ॲडव्होकेट आत्माराम नाडकर्णी यांच्या जागी दुसऱ्या कोणाचीही नेमणूक करावी अशी मागणी मोर्चेकरांनी केली आहे। मेमोरंडम दिल्लो आसा तो केवळ लीगल मेमोरंडम आसा। आमी गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटान इंटरवेंशन एप्लिकेशन सुप्रीम कोर्टान फायल केल्लें आसा, जी केस ऑलरेडी डिसायड जाल्ली आसा पयलीं 3 बेंचान की गोवा दमन एंड दीव मायनिंग कन्सेशन एबॉल्युशन एक्ट आसा प्रॉस्पेक्टीव आसचें म्हणून, आनी आमी जे अमेंडमेंट मागताले ते अमेंडमेंट तातूंत आसा ऑलरेडी इन्क्लूड केला, फक्त क्लॅरिफिकेशन जाय। ती केस ऑलरेडी पेंडींग आसा आनी तातूंत आमी इंटरवेंशन एप्लिकेशन घातला आनी इंटरवेंशन एप्लिकेशन आमी अशें म्हटलें की बेगीन हियरिंग करचें म्हणून। आमी चीफ सेक्रेटरी होच रिक्वेस्ट केला की जे गोवा गव्हर्मेंटान असेंब्लीन युनियनस डिसिजन घेतलेलें की गोवा मायनिंग कन्सेशन एबॉल्युशन एक्ट 1987 प्रॉस्पेक्टीव करपा खातीर अमेंडमेंट करचें, आनी चीफ मिनिस्टरान एक लेटर बरयल्लें की गोंयची कितें परिस्थिती आसा, कितले लोक डिपेंडंट आसात, कितले लोक त्रासान आसा। हेंच एफिडेवीट जें तुमी सेंट्रलाक बरयलां तेंच एफिडेवीट तुमी सुप्रीम कोर्टान फायल करचें, तोच व्यू घेवन आनी ही केस क्लियर करची, हें आमी तांकां रिक्वेस्ट केल्लें आसा। हय, गोंयच्या एफिडेविटान क्लॅरिफिकेशन जाल्यार तो विशय मोकळो जाता आनी म्हणून ते कारण ऑलरेडी हेल्ड केल्ले आसात, ते नवीन करपाचें कांय ना, ऑलरेडी डिसायड केल्ले आसात। हायकोर्टान आमच्या बॉम्बे हायकोर्टान डिसायड केल्ले आसात, सुप्रीम कोर्टान 3 बेंच जजांनी डिसायड केल्ले आसात की गोवा दमनने प्रॉस्पेक्टीव धरचें म्हणून, आनी म्हणून तांची लेवी घेवंक नात। लेवी केन्नाच्यान घेतल्या, ज्या दिसा नोटिफिकेशन येयलां 23 मे 1987 तेन्नाच्यान तेंची लेवी घेतल्या, फाटली लेवी घेवंक ना। हें ऑलरेडी डिसायड जाल्लें आसा आनी आमी तेंच म्हणटात की त्या पॉयंटाचेर कारण लोकुराचें जजमेंट हांगा एप्लिकेबल जायना, कारण 3 बेंचाचें जजमेंट ऑलरेडी आसा थंय, ताणें प्रॉस्पेक्टीव म्हटलेलें आसा, तो विशय लोकुरान विचारान घेवंक ना। तर हें फोर्सफुली खंय तरी मांडपाची गरज आसा आनी म्हणून सरकारान हें मांडचें, आमी मांडटलेच, पूण सरकारान मांडप म्हटल्यार वेगळो प्रश्न आता। कारण काल जेन्ना हियरिंग जालें तेन्ना आत्माराम नाडकर्णी विचारलें चीफ जस्टिसान तुमचो व्यू कितें काय म्हणून। काल हियरिंग जालें, सेंट्रल गव्हर्मेंटान एप्लिकेशन फायल केलां, तातूंत काल हियरिंग जालें सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिसा समोर। ताणें ताका विचारलें, तेच्या नंतर ताणें सांगलें की आमी फायल करता म्हणून, कितें सांगलां म्हाका डिटेल खबर ना, पूण ताका विचारलें ताणें। एडवोकेटाचो आमी इतक्याच प्रश्न लागला की गेले फावटी जे हियरिंग जाल्लें तातूंत गोवा गव्हर्मेंटान आपली बाजू सारकी मांडूंक नासली, लंगडी बाजू आशिल्ली। निदान हे फावटीक तरी तेंच्यांनी सिनियर कावन्सील घालून आपली बाजू सारकी मांडची, जें तुमी कितें म्हटलां, जें कितें तुमी बरयलां तेंच मांडचें, आनी आमी कांय एक्स्ट्रा मागनात। क्लियर आमचो व्यू आसा, जें तुमी कितें सांगलां रेजोल्युशन, असेंब्ली रेजोल्युशन घेतला आनी चीफ मिनिस्टरान लेटर बरयला मायन्स मिनिस्टर आनी प्रायम मिनिस्टर, तेंच तुमी इन्क्लूड करा आनी हें दियात, एफिडेवीट दियात, होच आमचो म्हणणें आसा। म्हणजे तो फोर्सफुली मांडटलो की ना मांडटलो हें आमकां कळना न्हू, म्हणून आमी सरकाराक सांगता, कारण सरकाराची बाजू वेगळी आसा, तेजी पर्सनल बाजू वेगळी आसा। म्हाजे आत्माराम नाडकर्णी बद्दल म्हाजे पर्सनल व्यू काय ना, इज माय गूड फ्रेंड, पूण प्रश्न खंय येता जेन्ना बाजू मांडपाचो प्रश्न येता, जेन्ना हांगा इन्वॉल्व आसा 3 लाख लोक, कन्विन्स एडवोकेटान आपल्या मनांतल्यान विशय मांडपाक जाय, तोच जर स्वता कन्विन्स ना जाल्यार तो कसो मांडटलो असो म्हाका एक प्रश्न पडटा, म्हणून हांवें ओपनली उलयल्लें आसा। कारण म्हाका ह्या 3 लाख लोकांचे डिपेंडंटाचे विशय आसा, कारण हांवें म्हाजेर जबाबदारी दिल्ली आसा तेंच्यांनी, हांव म्हाका फेस करचो पडटलो, सो आय हॅव टू पुट दीस फॉरवर्ड। हय, अजून पर्यंत तोच पळयतालो, सिनियर कोण तरी घालात आनी कन्विन्स करणारो घालात आनी तुमची बाजू स्ट्रॉंगली मांडणारो घालात, दीस इज अ लास्ट। हय हय, आनी कांय ना मागीर, दीस इज अ लास्ट रिसॉर्ट, नाजाल्यार मागीर फुडें कितें न्यू गव्हर्मेंट येतलो, तो अमेंडमेंट करतलो, कितें करतलो तो, पूण ह्यो मायनी सुरू करपा जाल्यार फुडल्या 15 दिसां भितर सुरू करपा जाता। ते कारण हेका कांय कनेक्शन ना, दीस इज अ लीगल मॅटर, ते लोक डिसायड करतले, म्हणजे पोजिशन पळोवन डिसायड करतले। फाल्यां जर ह्या सरकारान सारकें एफिडेवीट फायल करूं ना जाल्यार आमी रस्त्यार परते येवचेच पडटलें, आमकां पर्यायच ना, कारण आमी पार्टी जाल्या नंतर आमकां कळटलें तेणें कितें फायल केलां तें, कारण म्हाकाय कॉपी मेळटली एज ए वन ऑफ द पार्टी, तेन्ना तेणी कितें मेन्शन केलां तें कळटलें, त्या बेसिसाचेर आमी फुडें डिसायड करतले।